वेलकम टू माय चॅनल विद्या स्लॅब शोमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे रविवार आणि आज मी करते देवपूजा, कारण आज आहे अष्टतिथी। तशी मी रोज करते, पण मी तुम्हाला आज करताना म्हणजे थोडंफार तरी दाखवते, कारण आज खूपच छान दिवस आहे आणि मी बोली मला म्हणजे बाहेर जायचंच आहे मालाडला, तर मी आधी पूजा करून जाते, कारण बाकीचे कामं ते नेत्रा करेलच। तर चला, सर्वात पहिला आधी घर थोडंफार आवरून घेतलं, त्याच्यानंतर बाहेरचं आवरून घेतलं आणि छानपैकी मी देवाचे गाणे लावले टी व्हीवर आणि आता मी देवपूजा करून घेते। तर आधी मी फुलं चढवलेले ना देवावर, ते काढून घेणार आहे। छानपैकी मंदिर मी साधारण वला कपडा करते आणि त्याच्याने मी मंदिर पुसून घेते साईडनी। त्याच्यानंतर मग छानपैकी फुलं आहेच माझ्याकडे, ते फुलं मस्तपैकी छान देवावर वाहले आणि त्याच्यानंतर मी छान तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावते। त्याच्यानंतर मी शिवलिंग आहे त्यांची पूजा करून घेतली आणि छानपैकी नैवेद्य छोटंसं आहे माझ्याकडे, ती मी अगरबत्ती लावत नाही, मी नैवेद्यच लावते, कारण अगरबत्ती नाही लावायची असतात म्हणतात, म्हणून त्यासाठी मी छोटंसं नैवेद्य भेटतं मार्केटमध्ये, तर तेच लावते मी सकाळ संध्याकाळ। आता एमर्जन्सीमध्ये मला गोड बनवायला वेळच नाही, म्हणून साखर ठेवली। आज आहे अक्षयतिथी, तर माझ्या परिवारतर्फे सर्वांना अक्षयतिथीची शुभेच्छा। तर चला आता चहा नाश्त्याची तयारी करते। चला, आता फायनली आम्ही रेडी झालो आहे आणि खूप गडबड झाली, 10:30 इथेच वाजले, 11:30 वाजता फायनली पोचायचं आहे तिथे आणि बाईकने जाणार आहे इव्हन मालाडला। तर चला आता पटापट जाते, जास्ती वेळ नाही ते। मॅडमची तयार झाली, हा डान्स करते ना, ते कपडे तिचे ते योगी दाखव बघ तुझे हे नेत्र हा घेते तू, हे डान्सला जाते ना ते कपडे, तेच कपडे घालून आणि साधा सिंपल मेकअप नाही काय नाही असं करून बोलवलं आहे, पण ते मालाडला आहे ते। चला आम्ही फायनली पोचलो। तर चला आता आम्ही पोचलो आहे मालाडला आणि सर्वात पहिला आम्ही शाळेत आलेलो। आता शाळेचं नाव मला माहीत नाही कुठलं आहे करून, पण हे आता योगिनी सारखे भरपूर पोरी होत्या आणि ही योगिनीची पहिली परीक्षा आहे भरतनाट्यमचं। आणि मी तुम्हाला सांगते, योगिनी भरतनाट्यम डान्स करते, तर खरंच तिच्या अचानक मनात आलं। आधी ती नॉर्मल डान्स करत होती, मग नंतर ती म्हणाली नाही मम्मी मला भरतनाट्यम शिकायचं आहे करून, आणि तिला आता हा दुसरा वर्ष चालू झाला आहे भरतनाट्यम डान्स करून, आणि ही जी पहिली परीक्षा आहे। आणि मला खरंच माहीत नाही हे अशी परीक्षा द्यायला लागते किंवा असं करायचं असतं, आम्ही पण पहिल्यांदा आलो आणि ती पण पहिल्यांदाच आली आहे परीक्षा द्यायला। असं मी एका टीचरकडनं किंवा टीचरकडनंच ऐकलं मी की अशी 14 परीक्षा द्यायला लागते भरतनाट्यमची, तर ते फायनल होतं। तर आता ही योगिनीची पहिली परीक्षा आहे। आता योगिनी असं नमस्कार करून ती चालली आता परीक्षा द्यायला। परीक्षा अर्धा तासाचीच होती, पण आम्हाला इथे 3 तास थांबायला लागलं, कारण भरपूर पोरी आलेल्या होत्या, त्यांचे भरपूर पोरींची परीक्षा होती। आता योगिनी बाय करून चालली आहे परीक्षा द्यायला आणि देवाच्या दयाने ती छान परीक्षा देऊन दे, कारण तिला खूप छान डान्स येतो करायला। ही शाळा होती, एवढी मोठी शाळा आहे ती पोरं आमची, सांगत पण नाही काय कसं केलं काय नाही, काय कर योगिनी सांग तरी कसं केलं। चिल्ड्रन्स अकॅडमी इंटरनॅशनल स्कूल आहे, खूप मोठी स्कूल आहे। मला नाही ते जाते आजीच्या घरी। आता आम्ही मालाडला आलो, लस्सी पियालो, वडापाव खाल्लो आणि आता आम्ही चाललोय आजीच्या घरी। चला आता आजी काय मुझे एक बात बता, तू बिना कार का बोनेट खोले इंजन चेक कर सकता है? बिना ऑपरेशन के कार कैसे निकलेगा? जरा ठंडे दिमाग से सोच। क्या सोचे समझे की कोई गुंजाइश इथे। चला आम्ही फायनली माझ्या आईकडे आली आहे आणि माझी भाची बघा कशी आमची सेवा करते बघा, बघितला? अरे अरे अरे
आणि ही माझी बारकी बहीण आहे आणि ही जी पोरगी आहे आणि हा माझा भाचा आहे, ही माझी आहे. आणि आईने आज जेवणाला वाटाण्याची भाजी, डाळ, पुरी, पापड आणि शेवयाची खीर. चला आता जेवून घेऊया. तर चला जेवून बिवून घेतलं आणि थोडा वेळ आराम केलं आणि आता आम्ही फ्रेश होऊन चाललो आहे ओला पकडून विरार रोडला. आणि आम्ही सर्व बच्चे पार्टी पण आहे आमच्याकडे, तर आम्ही सर्व चाललो आहे म्हणजे मीरा रोडला. म्हणजे माझी बारकी बहीण आहे ना, तिची छोटी पोरगी आहे, तिची छोटीशी पूजा करायची होती आणि आजचा मुहूर्त खूप चांगला होता. तर ती म्हणाली मी आजच मुहूर्त ठेवला आहे आणि मी पण बोललेली की मी येणारच आहे. तर मी चल मी पण येते करून. तर मी पण ती पूजा अटेंड केली. त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर इथे छान मंदिर मोठा होता हा मंदिर मीरा रोडला. आता मंदिरचं नाव मला माहीत नाही, पण विष्णू आणि लक्ष्मीचं मंदिर होतं. तर म्हणजे आजच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीचे दर्शन करणं म्हणजे खूप भारी आहे. त्यामुळे मी चल बाबा मी पण येते. आणि त्यांची मस्ती चालू आहे ह्या पोरींची. आणि ह्याच्यानंतर आम्ही छानपैकी पूजा अटेंड केली, देवाच्या पाया पडलो आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग थोडंफार आमचं बोलणं झालं, मस्ती मजाक झालं आणि मग मी जेवून आईकडनं निघाली माझ्या घरी जायला. चला आता आईकडनं आता निघतोय घरी जायला. म्हणजे भाऊजे बघा कशी लपते. मग काय झालं, तर चल बाय आई, चल बाय श्रद्धा. कली कुठे? चला आता मी आली घरी आणि सर्वात आधी फ्रेश झाली आणि खूप थकली आहे. तुम्हाला मी म्हणजे आईकडे गेली ना तर यायचंच मत नाही करत आईकडे गेली तर. आणि खूप छान वाटतं आईकडे. ते किती झालं तरी आईचं घर ते आईचं घर असतं बाबा. आणि योगिनी तर येतच नव्हती, तिला राहायचं होतं त्याच्या मावशीकडे. पण आता 2 दिवसांनी ना तिचा 10 वर्षाचा डोस आहे, त्यामुळे मी तिला बोली चल करून. हे फायनली मॅच जिंकून आले. ते सकाळीच ना 2 ट्रॉफी हातात घेऊन आलेले, खूप खुश होते. आणि तो क्षण होता ना त्यांचं ते बघण्यासारखं होतं की हातात 2 ट्रॉफी आणि योगिनी नेत्रा असे ओरडत होते. पण माझे मिस्टरला कोणीच भाव दिला नाही माझ्याशिवाय, म्हणजे मी दिला. कारण दोन्ही पोरी ना परत चादर घेऊन झोपून गेले. मग मीनी माझ्या मिस्टरांचा फोटो बिटो छान काढला आणि भारी वाटत होते. 2 हातामध्ये ट्रॉफी हातात होते त्यांच्या. खूप मेहनतने खेळत होते, एवढे मेहनतने खेळत होते ना बॅटिंग आणि बॉलिंग की आम्हाला झोप नाही लागली, एवढा घरात आवाज येत होता त्यांचा. आणि आईकडे गेल्यावर स्वतः मस्तपैकी झोपून गेले 2-3 तास AC-BC लावून. चला आता मी ट्रॉफी दाखवते तुम्हाला. मला ती उचलत नाही तरी मी दाखवते. ओ मिस्टर असं पकडा जरा. आता ही ट्रॉफी दाखवते. हे बघा ही ट्रॉफी आहे. आणि खरंच यावेळी खूप सुंदर छान ट्रॉफी भेटली आणि पुरी काचेची आहे आणि खूप जड सुद्धा आहे. 2 हाताशिवाय ही उचलू शकत नाही आणि योगिनी तर उचलू शकत नाही. तर अशी माझ्या मिस्टरांना मॅच खेळल्यातर्फे अशी म्हणजे फायनलमध्ये ना जिंकला तुम्ही, फायनलमध्ये जिंकले. जरा वरती घ्या. फायनलमध्ये जिंकले माझे मिस्टर. आणि खरंच मॅचमध्ये हुशार आहे माझे मिस्टर, कोण हरू नाही शकत. गेल्या वर्षी पण जिंकलेले, ह्या वर्षी पण जिंकले. आणि या वर्षी खूप भारी ट्रॉफी आणली, मला आवडली आणि ती मी जपून ठेवणार आहे, मस्त वाटते. तर चला आता आजचा ब्लॉग आता मी इथेच एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात. बाय बाय, गुड नाईट.